नमस्कार, मी प्रशांत फाटक। आज वैशाख शुक्ल प्रतिपदा शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच पहिल्या 2-3 रांगा बुक। ठाणे महापालिका क्षेत्रात झाडांच्या धोकादायक फांदा काढण्याचे काम 45% झाले। मे अखेरपर्यंत काम होणार पूर्ण। आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतल्या नागरिकांच्या कुटुंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट। पीडित कुटुंबातल्या मुलांचे शिक्षण आणि नोकरी यासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देऊ शकत नाही याची आपल्याला जाणीव असली पाहिजे। आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्याकरता आवश्यक तो विचार आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी आज येथे केले। सध्याच्या जिल्हा न्यायालय ठाणे आवारातल्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले। त्यावेळी ते बोलत होते। जिल्ह्यातले वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक यावेळी उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक पुढे म्हणाले की आजचा हा उद्घाटनाचा प्रसंग माझ्याकरता विविध कारणांनी आनंदाचा आहे। जिथून वकिलीची सुरुवात केली तिथे सेवेच्या अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर एका विधायक कामासाठी भेट देताना मला अत्यंत आनंद होत आहे। आधुनिक सोयीसुविधा असलेली जिल्हा व सत्र न्यायालयाची ही इमारत आहे। अनेक टप्पे गाठत या सुंदर इमारतीची निर्मिती झाली आहे। न्यायालयांमध्ये चांगला न्याय अपेक्षितच आहे। विचाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे। न्यायव्यवस्थेचे हे प्रमुख कामच आहे। बंधुत्व टिकवण्याकरता सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे। तालुका व जिल्हा न्यायालय हे विद्यापीठे आहेत। ठाणे जिल्ह्याने अनेक नामवंत न्यायाधीश दिले आहेत व यापुढे ते देत राहतील असा मला विश्वास आहे। वकिलांना योग्य सोयीसुविधा मिळायला हव्यात। ते म्हणाले की ठाणे जिल्हा वकील संघटनेने विकेंद्रीकरणाला विरोध केला नाही। 2 वर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जुने खटले निकाली कसे काढता येईल याचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे। या ॲक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीत ठाणे अग्रेसर आहे। हे केवळ सर्व वकिलांनी सहकार्य केल्यामुळे शक्य झाले आहे। सर्वसामान्य नागरिकांना क्वालिटी जस्टिस मिळायला हवा। त्याकरता सर्वांनी मिळून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल असे काम करूया, असे आवाहनही त्यांनी शेवटी व्यक्त केले। जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे काम उत्कृष्ट दर्जाचे होण्याकरता मोलाचे योगदान दिलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे न्यायमूर्ती ओक यांनी विशेष कौतुकही केले। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणेकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा व समाधानाचा दिवस आहे। जिल्हा व सत्र न्यायालयाची एक अत्यंत चांगली इमारत निर्माण झाली असून सर्वजण येथे मोकळ्या वातावरणात काम करतील। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे ठाण्याशी अतूट नाते आहे। स्पष्ट वक्ता, निर्भीड व्यक्तिमत्व, तसेच कायम सर्वसामान्यांच्या हिताचे काम करणारे म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले सरकार काम करत आहे। हे न्यायाचे राज्य आहे। ठाण्यातले न्यायालय सर्वोत्तम व्हावे असे ओक यांनी निश्चित केले। नवीन इमारतीमुळे न्यायदानाचे काम अधिक जलद गतीने होईल। मागील 2.5 वर्षात शासनाने 34 न्यायालये स्थापन केली आहेत। तसेच वेळोवेळी आवश्यक ती सर्व मदतही केली आहे। न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा प्राण आहे, तर संविधान हा पाया। सर्वसामान्यांना न्याय देणे हा न्यायालयांचा हेतू आहे। त्याचप्रमाणे शासनही विविध योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करत आहे। राज्यात फास्ट ट्रॅक कोण वाढवण्याकरता शासन प्रयत्नशील आहे। तसेच संविधानाला अभिप्रेत मूल्य टिकवण्याकरता आम्ही बांधील आहोत।
शासन कायम तुमच्या मदतीसाठी सोबत आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती अद्वैत सेठना, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदीप पासबोला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एका लग्नाची पुढची गोष्ट आणि असे नमी नसे नमी या नाटकाच्या तिकिटाच्या पहिल्या 2-3 रांगा तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच बुक होण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकाराची काही नाट्यरसिकांनी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली. ठाण्यातल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे हिरानंदानी मिळोज येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मराठी नाटकांचे प्रयोग होत आहेत. नाट्यगृहाच्या नियमानुसार प्रयोगाच्या 4 दिवस आधी नाट्यगृहातल्या पहिल्या 5 रांगांची तिकीट विक्री सुरू होते, तर मागील रांगांमधील तिकिटे फोन बुकिंग आणि ऑनलाईन पद्धतीने विक्री केली जातात. त्यानुसार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट व 1 मे रोजी होणाऱ्या असे नमी नसे नमी या नाटकाची तिकिटे काढण्याकरता 5 पाखाडीतनं काही नाट्यरसिक पुढील रांगेतली तिकिटे मिळण्याकरता सकाळी 7:30 नंतर पोहोचले. सकाळी 8:30 वाजता दोन्ही नाटकांच्या बुकिंगसाठी खिडकी उघडल्यानंतर 1ली ते 4थीपर्यंतच्या रांगेतल्या मध्यवर्ती ठिकाणाची तिकिटे बुक झाली असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही नाटकांच्या बुकिंग खिडकीवर अशी स्थिती होती. त्यावेळी काही रसिकांनी विचारणा केल्यानंतर एका लग्नाची पुढची गोष्टीची तिकिटे दामलेंनी गेस्टसाठी ठेवली असल्याचे सांगण्यात आले. तर असे नमी नसे नमी प्रयोगाच्या पहिल्या 2-3 रांगातली तिकिटे फोन बुकिंगवर बुक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात नियमानुसार फोन बुकिंगच्या माध्यमातून 6व्या रांगेतली तिकिटे बुक केली जात असल्याचे समजले. या प्रकाराबाबत काही नाट्यरसिकांनी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली. महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात तिकीट बुकिंगकरता निश्चित नियमावली करण्याची गरज आहे. कामातनं विरंगुळा म्हणून वेळ काढणाऱ्या सामान्य नाट्यरसिकालाही त्याच्या पसंतीच्या रांगेत नाटक पाहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकारची चौकशी करावी, तसेच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीच्या ठिकाणी CCTV लावावेत अशी मागणी केली. या प्रकारासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोमवारी निवेदन दिले जाईल, असे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितले. कल्याण कोर्टात ड्युटी तर कधी कुलाबा क्राईम ब्रांचमध्ये ड्युटी. स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत एका तरुणीला इम्प्रेस केले. दोघांचे लग्न ठरले, मात्र दररोज काही ना काही कारण सांगून पैसे आणि दागिन्यांची मागणी केल्यामुळे तरुणीला त्याच्याविषयी शंका आली. अखेर तरुणीने भामट्या पोलीस अधिकाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. निलेश चव्हाण असे या भामट्या पोलिसाचे नाव आहे. त्याने आत्तापर्यंत अन्य किती तरुणींसोबत असा प्रकार केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत. कल्याणमध्ये एका कन्सल्टिंग कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची निलेश चव्हाण या तरुणासोबत ओळख झाली. निलेश चव्हाण यांनी स्वतःला सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले होते. आधी सांगितले की माझी ड्युटी कल्याण कोर्टात आहे. नंतर सांगितले की मी कुलाबा क्राईम ब्रँचला पोलीस अधिकारी आहे. फोनवरून बोलणे करून निलेश यांनी तरुणीकडनं काही दिवस पैसेही घेतले. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. मात्र एका दिवशी निलेश याने लग्नाच्या साखरपुड्याकरता अंगठी हवी आहे असे सांगत तरुणीकडनं महागडी अंगठी घेतली. अंगठी घेतल्यानंतर तरुणीला शंका आली. तिने ही सगळी बाब तिच्या कार्यालयात काम करणारा मित्र किशोर पात्रा याला सांगितली. किशोराने निलेश चव्हाण याच्याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली. निलेश चव्हाण असा कोणताही पोलीस कुठेही कामाला नाही ही माहिती समोर आली. तरुणीने याची माहिती पोलिसांना दिली. 25 दिवस निलेश तरुणीच्या संपर्कात नव्हता. शुक्रवारी तरुणीला त्याचा फोन आला. लगेच तरुणीने त्याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यातल्या पोलिसांना दिली. तरुणीने त्याला बोलण्यात गुंगवून ठेवले. तोपर्यंत पोलीस त्याच्याजवळ पोहोचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली असून निलेश हा सातारा येथे राहत असल्याचे सांगितले. मात्र तो ठाण्यात राहत होता. निलेशच्या अटकेनंतर पुढील तपास सुरू आहे. त्याने अन्य किती तरुणींना अशा प्रकारे गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करत आहेत. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतल्या मृत्यू झालेल्या तिघांच्या कुटुंबियांची शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी भेट घेतली. संजय लेले यांच्या मुलाला सरकारी नोकरी आणि मदत दिली पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. तुम्ही श्रीनगरवरून थेट गोव्याला गेलात, गोव्याहून कुडाळला गेलात, रात्री 10:30पर्यंत जल्लोष करून फटाके फोडून ढोल वाजवत होते. तुमच्यातल्या संवेदना मृत पावली होती का? तुम्हाला असे वाटले नाही की शहीदांना भेटून आलो आहे? विदारक दृश्य पाहिले. एकीकडे हे 107 नागरिक अतिरेकी होण्याकरता गेले आहेत का याचा शोध महाराष्ट्र सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. ही घटना घडली नसती तर आधी शेकडो नागरिक आले असते. 26/11 किंवा पेलगामसारखी घटना पकडण्यास जितके अतिरेकी जबाबदार आहे तितकेच केंद्र आणि राज्य सरकारची गुप्तचर यंत्रणा जबाबदार आहे. शहीदांना उपलब्ध असलेला सर्व मान सन्मान द्यावा. काश्मीर सरकारने 15 लाख रुपये दिले आहेत. त्यांच्या घरातल्या प्रत्येक कर्त्याला सरकारी नोकरी द्यावी आणि 25 लाख रुपयांची मदत करावी असे माजी खासदार राजन विचारे यांनी सांगितले.
काश्मीर खोऱ्यामध्ये व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबवून अतिरेक्यांचा बिमोड करावा. ज्या परिसरातून सतत अतिरेकी आक्रमणे होत आहेत तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभारण्यात यावेत. काश्मीरमधले उरलेले हिंदू पर्यटक, व्यावसायिक आणि हिंदू पंडित यांचे जीवित रक्षण करण्याकरता विशेष सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा. त्यात भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना, त्यात त्यांच्या भारतातल्या हस्तकांना जन्माची अद्दल घडेल अशी कठोर सैन्य कारवाई करत कायमचा धडा शिकवावा अशा विविध मागण्या करत हिंदू जनजागृती समिती व अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ठाणे येथे आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ठाणे पश्चिम येथील स्टॅटिस पुलाखाली 26 एप्रिलला सायंकाळी 5:30 वाजता केलेल्या आंदोलनात या मागण्या केल्या गेल्या. आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तानच्या निषेधाचे फलक हातात धरले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, मोदीजी घुसके मारो, देश तुम्हारे साथ है, आतंकवाद का एकही नाम पाकिस्तान पाकिस्तान, वंदे मातरम, भारत मातेचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात बजरंग दल, अखिल भारतीय हिंदू महासभा, सहयोग गोविंदा पथक, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती या संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रवादी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यावेळी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षऱ्या केल्या. या हल्ल्यात बळी पडलेले 28 पर्यटक देशभरातल्या विविध राज्यातले असल्याने संपूर्ण देशभरात दहशत माजवण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्ट होतो. हत्येचे जे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित झाली आहेत ती पाहिल्यानंतर ती क्रूरता मानवतेलाही लाजवणारी आहे. गेल्या काही काळात हिंदू व्यावसायिक, कर्मचारी आणि काश्मीरी हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने 370 कलम रद्द करून काश्मीरला भारतीय घटनेच्या संपूर्ण चौकटीत आणले, निवडणुका घेतल्या, विकासाचे प्रयत्न केले, पण तरीसुद्धा जिहादी अतिरेकी कारवाया थांबवायला तयार नाहीत. तर भीषण दहशतवादी हल्ले स्थानिकांच्या सहभागाशिवाय होणे शक्य नाही. वर्ष 1990मध्ये 90,000 हिंदूंची हत्या आणि 4.5 लाख काश्मीर हिंदूंचे बलपूर्वक विस्थापन अशाच पद्धतीने करण्यात आले होते. आता ही आक्रमणे या षडयंत्राचा पुढचा भाग आहेत. त्यामुळे या हल्ल्यात कोणत्या संघटना, नेते व जिहादी आतंकवादी सहभागी आहेत हे शोधून त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून कायमचा राज शिकवला पाहिजे अशी मागणी समितीने केली आहे. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी यांनी आज मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र सरकारने जम्मू काश्मीरच्या रहिवाशांसाठी घेतलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले. उपमुख्यमंत्री चौधरी यांनी महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी, व्यावसायिकांशी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला. या बैठकीत चौधरी यांनी महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या जम्मू काश्मीरच्या नागरिकांच्या सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या कल्याणासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याची विनंती एकनाथ शिंदे यांना केली. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा जम्मू काश्मीरच्या लोकांशी दृढबंध आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री चौधरी यांनी विविध महाविद्यालये आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी, खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांशी आणि व्यावसायिकांशी स्वतंत्ररित्या भेट घेतली. त्यांच्या सुरक्षेची व कल्याणाची माहिती घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. चौधरी यांनी पुन्हा एकदा सांगितले की जम्मू काश्मीरच्या रहिवाशांची सुरक्षितता ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांनी म्हटले की आमच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. एकजूट व्यक्त करताना चौधरी म्हणाले की उमर अब्दुल्ला सरकार आपल्या लोकांच्या कल्याणाकरता सदैव चिंतित आहे आणि त्यांच्या सुरक्षेकरता ते पूर्णपणे वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांना आणि अन्य रहिवाशांना कोणत्याही मदतीसाठी प्रशासनाने प्रसारित केलेल्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्लाही त्यांनी दिला. हेमंत जोशी आमच्या परिवारातले लोक आहेत. कुटुंबाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करू. आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मुने यांच्या कुटुंबियांची आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांत्वनवर भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगताना या पीडित कुटुंबातल्या मुलांचे शिक्षण, त्यांची नोकरी याकरता शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केले. त्यावेळी त्यांना धीर देताना या घटनेतल्या दोषींवर केंद्र सरकारने कठोरात कठोर कारवाई करून ते तुम्हाला नक्की न्याय मिळवून देतील असेही सांगितले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किडीकर, आमदार राजेश बोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश पाटील, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरवर्षी महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. यावर्षी नियोजित वेळेच्या 2 महिने आधीपासून धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
या मोहिमेत आत्तापर्यंत 6,367 झाडांपैकी 2,753 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात आल्या आहेत. हे प्रमाण सरासरी 45% एवढे आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातल्या प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातल्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे. त्याकरता प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 6,367 झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येणार असल्याची माहिती वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांनी दिली आहे. नौपाडा कोपरी 35%, उथळस 40%, लोकमान्य नगर सावरकर नगर 42%, वागळे 35%, माजिवडा मानपाडा 60%, वर्तकनगर 48%, कळवा 46%, मुंब्रा 63% आणि दिवा 24% या प्रभाग समिती क्षेत्रात ही मोहीम सुरू आहे. झाडांच्या धोकादायक फांद्या काढणे, अतिरिक्त प्रभार कमी करण्याचे एकूण सरासरी प्रमाण 45% एवढे आहे. उर्वरित काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे वृक्ष अधिकारी सोनावणे यांनी सांगितले. उन्हाळ्यात झाडांच्या सावलीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा, झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित राहावी याकरता अत्यावश्यक असेल तेथेच धोकादायक फांद्यांची छाटणी केली जात आहे. ते वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागातले माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्याशी या मोहिमेबाबत संपर्क साधण्यात येत आहेत. त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर या फांद्या काढण्यामुळे निर्माण होणारा हरित कचरा संकलित करून शास्त्रशुद्ध पद्धतीने सेंद्रिय खत निर्मितीकरता ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील हरित कचरा व्यवस्थापन केंद्रांकडे पाठवण्यात येत आहेत. तक्रारी नोंदवण्याकरता संपर्क क्रमांक धोकादायक झाडांबाबत नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करण्यात येईल. हे क्रमांक आहेत 1800-222-108, 865-788-71 आणि 01 या क्रमांकावर नागरिकांना संपर्क साधता येईल. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभयोग यांच्या हस्ते ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न. घाणेकर नाट्यगृहात तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच पहिल्या 2 ते 3 रांगा बुक. ठाणे महापालिका क्षेत्रात झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम 45% झाले. मे अखेरपर्यंत काम होणार पूर्ण. आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतल्या नागरिकांच्या कुटुंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट. पीडित कुटुंबातल्या मुलांचे शिक्षण आणि नोकरी याकरता शासन सर्वतोपरी मदत करणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची होऊन गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तर यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.